आज हम अगर देखते तो पूरे मिडिल ईस्ट में जो हम युद्धजन परिस्थिति है उसके बावजूद पूरे देश पर जो संकट है हम आखिर उसका एक भाग है, एक पार्ट है। तो स्वाभाविक रूप से देशवासियों को मोदी जी ने जो अपील की है तो उसके पीछे देश हित का ही कारण है। उसके पीछे हमारी इकोनॉमी जो आज सबसे तेज बढ़ने वाली विश्व की सबसे 1 नंबर वाली हमारी इकोनॉमी है उसको अच्छी रखने का है। उसके बाद मुझे लगता है कि यही सोच माननीय मोदी जी की है कि इसके लिए उन्होंने खुद के आचरण से ये दिखा है कि हमें सबको कुछ दिन अगले 6 महीने कुछ ना कुछ प्रयास हमें जरूर करना चाहिए कि सब पूरे देश पे पूरे विश्व पे जो संकट है, जो युद्ध शुरू है, जो वार शुरू है, उसके बाद में जो तेल की कमी है, ईंधन की जो कमी है, उसको मतलब मद्देनजर रखते हुए, उसको सामने रखते हुए माननीय प्रधानमंत्री ने जो अपील किया, मुझे लगता है कि सभी भारतीय नागरिक, हमारे देश के नागरिक बिल्कुल माननीय मोदी जी को साथ देंगे। हे आपण सगळेजण जाणतो आणि स्वाभाविकपणे त्यामुळे देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये एक संकट निर्माण झालंय। तर भविष्यामध्ये याचा विचार करता एक 6 महिन्यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना अपील केले, आवाहन केले की काही गोष्टी आपण प्रत्येकाने जर ठरवून केल्या तर निश्चितपणे आज कच्च्या तेलासाठी परकीय चलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरावं लागतं, तर आपली ती बचत होईल आणि आजही जगातली सर्वाधिक वेगानं विकसित होणारी इकॉनॉमी अर्थव्यवस्था म्हणून आपल्या देशाकडे पाहिलं जातं जे सत्य आहे। तर निश्चितपणे देश हितासाठी अर्थव्यवस्था अधिक मजबूत राहण्यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना जे आवाहन केलंय, मला वाटतं ते सगळ्या देशवासियांना जे अपील केलंय ते निश्चितपणे माननीय मोदीजींना देशवासी साथ देतील। राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्या, शेवटी त्यांना दुसरं काही नाहीच आहे। त्यामुळे या गोष्टी तरी किमान राजकारण करू नये। देश एका अशा परिस्थितीमध्ये आता आपण आहोत की आपणच नाही जगामध्ये संकट आहे, त्यावेळेला मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र मिळून त्याचा सामना केला पाहिजे, एकत्र येऊन काम केलं पाहिजे। पण ठीक आहे, ज्याला राजकारण करायचं त्याला राजकारण करू द्या, पण निश्चित या देशातील जनता मोदीजींसोबत आहे।